लीला का तेरा दामा का मेरा। हे भगवे अमते रक्त देव तो भक्त हिंद दीवाना। हे भगवे अमते रक्त देव तो भक्त हिंद दीवाना। सात को अंदर आपसा शिव सेना शिव सेना। शेर दो कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने की। शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना सेना शिवसेना। एल्गार उठला पुन्हा एकदा मना मनात साज चढला आमच्या साऱ्या नसा नसात। अंगावरती साज आहे तारुण्याचा माज आहे तत्व साहेबांचं तू शिक। होय मी शिवसैनिक होय मी शिवसैनिक होय मी शिवसैनिक होय मी शिवसैनिक। सळसळतय रक्त आमुचं नसा नसा उरा उरात। आस भास ध्यास अमुचा भगवा अमुची जात। सळसळतय रक्त आमुचं नसा नसा उरा उरात। आस भास ध्यास अमुचा भगवा अमुची जात। होऊनी जाऊ दे लढाई आर आणि पार। आता भगवा फडकणार आता भगवा फडकणार भगवा फडकणार आता भगवा फडकणार। वाघ येतो सत्तेवरती महाराष्ट्राचं हित। होय मी शिवसैनिक होय मी शिवसैनिक होय मी शिवसैनिक होय मी शिवसैनिक। मोदी सरकार मोदी सरकार शिवसेना महायुतीचा विजय असो। खासदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खासदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदीप सम्राट सर्जाजी बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा विजय असो। या ठिकाणी काही सभामंडप नको, या ठिकाणी फक्त आम्हाला पाणी द्या ही एक देव मागणी आहे। त्याच पद्धतीने मी 2014ला ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस पासून पाठपुरा करून आमचे अकोला तालुक्याचे जे टीचर म्हणून आहेत त्यांनी सांगितलं का मी अकोल्यामध्ये होतो, त्यांनी सांगितलं तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं म्हणून सांगतात। हो म्हणून मी धनगर समाजाला आरक्षण दिलं द्या म्हणून सांगते, याच्यामध्ये काही खोटं नाही। मी अकोल्यात बोलेल तेच संगमनेरमध्ये बोलेल तेच राहत्यामध्ये बोलेल तेच श्रीरामपूरमध्ये बोलेल। ही भूमिका काँग्रेसवाल्यासारखं हात आणि घरात आणि दारामध्ये कानामध्ये सांगणारा या ठिकाणी आमची आव्हान आहे। म्हणून मी अकोल्यात सांगितलं जसं मराठा समाजाला ओबीसीला टच न करता आपण आरक्षण दिलं तसंच आरक्षण या ठिकाणी आदिवासीला न टच करता धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावा ही आमची मागणी। आणि म्हणून
या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आपली मागणी करत असताना या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेबांनी या ठिकाणी आपल्याला उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी देताना त्यांच्या एकच लक्षात पंतप्रधान देशाचे कणखर नेते पाहिजेत, मोदी सारखा व्यक्ती पाहिजे, तो देश चालवण्याची क्षमता आणि पाकिस्तानवर जबर बसवणारा नेता एकमेव आपल्या देशात आणि म्हणून त्यांना साथ देण्यासाठी मोदी साहेबांच्या जवळ एकही माणूस पंतप्रधानांच्या जोडीला नाही. आपल्या इथं ठीक आहे, आपल्याला माहित आहे या मतदारसंघामध्ये एक 3 उमेदवार, एक उमेदवार आहे जे काँग्रेसचे, त्यांना एक साधा पाण्याचा पाठ काय बोलतात ते पाणी सोडणाऱ्या माणसाला पाटकरी ऐकत नाही त्या कांबळेचं, पोलीसचा शिपाई ऐकत नाही, एक तो उमेदवार. आणि दुसरा एक उमेदवार आहे जो गेल्या वेळेस या ठिकाणी आपल्याकडे पहिला टाइम शिवसेनेकडून उभा राहिला, नंतर शिवसेनेची गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेला आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेला. आता भाजपमधून आता कुठे गेलाही तो माहित नाही. आता तो सांगतो मोदींच्या बरोबर आहे, काँग्रेसच माणूस आहे. एक मला सांगा, एक मी ओरिजिनल आहे, माझे केस ओरिजिनल आहे, माझी बूट ओरिजिनल आहे, माझे कपडे ओरिजिनल आहे, मी 56 वर्षाचा आणि मला वाटतं मी लढायची तयारी, पळायची तयारी आहे, फिरायची तयारी, कुस्ती करायची तयारी. असं माणूस पाहिजे का काहीच करा पाहिजे. आता मला सांगा, एक मी सदाशिव लोखंडे मी एक आपल्याला सांगू इच्छितो, मी ज्यावेळेस आमदार होतो 15 वर्ष आमदार होतो आणि बरेच लोकांना माहित नाही मी कार्यकर्त्यातून आमदार आहे. मी अचानक 17 दिवसात खासदार झालो नाही. मी 1985 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी मुंबई महानगरपालिका लढवली, माझा पराजय झाला. 1990 कर्जत जामखेड, माझं जामखेड तालुक्यात गाव असल्यामुळे मला प्रमोद महाजन साहेबांनी उमेदवारी दिली. त्या ठिकाणी मला 18 जणांनी माझा पराजय झाला. मी कर्जत जामखेडची उमेदवारी हारलो. त्या ठिकाणी 1992 जिल्हा परिषदेची निवडणूक 17 मतांनी हारलो. म्हणजे हारल्यानंतर 1995 त्या ठिकाणी 25,000 मतांनी निवडून आलो. आणि निवडून येतानाच एक मला सांगा की ज्या गावामध्ये अनेक वर्षे काँग्रेसने कुकडीचं पाणी आणतं म्हणून मतं घेतले 35 वर्षे, 35 भागिले 7 पंचवार्षिक या ठिकाणी काँग्रेसने कुकडीचं पाणी आणतो. मी दानाच्या रूपाने 95ला मतं दिले आणि त्या ठिकाणी 98ला ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला विरोध केला त्याच्याच हाताने आम्ही जलपूजन करून त्या शेतकऱ्याला एक काम. मला ठाऊक एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मला कार्यकर्ता आणि मतदारावर का आणि अभिमान. मी 95ला आमदार झालो, 99, 98ला पाणी आणलं आणि 99च्या निवडणुकीमध्ये माझा एक काँग्रेसचे उमेदवार होते या ठिकाणी कुसाळकर म्हणून, मुंबईचे पुण्यातले फार मोठे बिल्डर होते. त्यांनी 6.5 कोटी रुपये खर्च केले आणि प्रत्येक गावामध्ये गावकऱ्यांनी निर्णय करायचा एखादं मंदिर बांधायचं, एक शिक्का मतदान करू म्हणून सांगायचा. पण मी त्या गावामध्ये जामखेड करत असल्यामुळे या ठिकाणी मला गावकऱ्यांनी बोलवलं. आमचा गावचा ठराव झाला की जो 5 लाख रुपये देईल त्याला एक शिक्का मतदान करायचं. मी बोललो मला एक 6.5 कोटी रुपये कुठून आणायचे, माझं घरदार विकलं तरी माझे 2-3 कोटी रुपये होतील आणि बाकीच्या 3 कोटीला जायचं कुठं. मी बोललो मी आता निवडून आल्यानंतर तुमचं काम करेल, मला मतं द्यायचं द्या, नाही दिलं तरी चालेल. 1 महिना प्रचाराच्या मध्ये गेला, 1 महिना काउंटिंग मध्ये गेला आणि काउंटिंग मध्ये निर्णय झाल्यानंतर मला आज लक्षात आलं ज्या मला निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी बोलले पैसे द्या मतं देतो त्यांनी काय नाही. ज्या उमेदवारांनी 6.5 कोटी रुपये खर्च केले त्याला 13,000 मते मिळाली, त्याचं डिपॉझिट घेतलं आणि सदाशिव लोखंडेला 78,000 मते मिळाली. आणि लोखंडे साहेब तुम आगे बढ़ो. जो काम करेल त्याच्याबरोबर मतदार असतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो मी 5 कामं केंद्राचे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आणण्याची भूमिका केली. या ठिकाणी 26,55,00,000 रुपये निधी आपण खासदार निधीचा या मतदारसंघामध्ये वापर केला. माझ्याकडून एक चूक झाली ही संपर्क कार्यालय या ठिकाणी निर्माण करायचे होते तिला. मी आमदार असल्यामुळे माझ्या क्षेत्रामध्ये मला रात्री काय झालं 2 तासामध्ये अकोल्यापासून नेवासापर्यंत या ठिकाणी 1342 गाव आहेत. त्या संपर्कात आम्ही कमी पडलो, पण केंद्राचे पैसे आणायला आम्ही कधी कमी पडलो नाही. आमची निवडणूक ही केंद्रावर चालणारी आहे. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत सदस्याचं वेगळं काम आहे, सरपंचाचं वेगळं काम आहे, या ठिकाणी पंचायत समितीचं वेगळं काम आहे, या ठिकाणी आमदाराचं वेगळं काम आहे, खासदाराचं वेगळं काम.
केंद्राचे पैसे आणण्याची भूमिका असल्यामुळे एकच मला सांगा की या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण सर्वांनी एक जीवानी मला मतदान 2014 ला आपण केलेलं आहे. आता 2019 ची निवडणूक लढवत असताना एकच गोष्ट आहे की मी काय बोलतात त्याला भेगडपणा काय बोलतात दिसावा माल फसावा धंदा करत नाही. मी ओरिजिनल आहे बाबा. या ठिकाणी ओरिजिनल माणसं कधी पण जरा कणखर बोलतात आणि तुम्ही जरी बोलले या ठिकाणी माझा संपर्क हा मान्य केलं मी की माझा संपर्क कमी पण कामाच्या जोराने आम्ही तो संपर्क भरून काढलेला आहे. आणि म्हणून मला सर्वांना विनंती करायची आपले काम करायचे तर मत द्या पण आपल्या आजूबाजूचे जरी नातेवाईक असतील मित्रमंडळी असेल त्यांना देखील सांगा यावेळेस संधीचं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपले जे जे प्रश्न असेल ते सोडवण्याचा खासदार म्हणून प्रयत्न करेल. मी या ठिकाणी 2014 ला मी माझ्यावर आणि माझ्या सर्व शिवसेना भाजप राष्ट्रपा आरपीआयच्या कार्यकर्त्यांना आपण विश्वास देऊन यावर मतदान केलं. असंच 2019 ला माझ्यावर आणि माझ्या सरकारवर प्रेम करेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय विजय महाराज. अशी लोक जे आलेले आहेत त्यांचं मी ऐकलं पाहिजे तुम्ही काय काय कामं केली तर आपण त्यांचे आपल्याकडे आल्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यांना खूप मताने निवडून देऊ आपल्याकडे. त्या अडचणी गाळ मात्राचं पाणी तिकडे वाढवायचं ते बहुतेक आपल्या लक्षात नसून आलेलं ते जर भंडारदरा धरणाचं पाणी त्या काळात येतं याच्यातलं 5 पट पाणी हे घाटावरून तिथं खाली उतरतं. तिथं फक्त 5-3 फुटाच्या उंचीची भिंती बांधायच्या 1980-81 पासूनचा पेंडिंग विषय त्या झालेल्या नाहीये ते झालेलं नाही म्हणलं ते केलेला नाहीये. तो प्रस्ताव मंजूर करून घ्यायचं काम म्हणजे 5 पट पाणी भंडारदराचं वाढलं तेच जेव्हा ठरवून ते पुरा आपल्याकडे येणार हे त्या 5 पट पाणी मिळणार असा तो कार मात्र पाहिजे. त्या साईडला कार मात्र हे नाव दिलेलं आहे म्हणून त्याला पुरवठा. आता सर्वांची त्यांच्या वास्तवामध्ये सर्व केलेल्या कामाची माहिती या ठिकाणी सांगितली परंतु खऱ्या अर्थाने टीव्ही 9 जो सर्वे केला कारण या देशामधले किती खासदार म्हणजे पैशासाठी आपापले किती अपार करू शकतात परंतु देशामध्ये असा एकमेव पाहिजे खासदार आपल्या शेळीचा का जो निष्कलंक आणि कलंकित न होता प्रामाणिकपणे आपल्या म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आज 21,000चा टीव्ही 9 सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांनी माझ्याकडे ज्यावेळी टीव्ही 9चे अधिकारी ते टीव्ही 9चे उद्योगपती आले होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही 10 कोटी रुपये तुम्हाला देतो आणि तुम्ही आम्ही एजंट म्हणून मल्टीनॅशनल कंपनीचे एजंट म्हणून तुम्ही दिल्लीमध्ये आमचं काम करा. मी बोललो त्यांना आम्ही तुमचं काम असेल ते लेमानी आणि न पैसे घेता तुमच्या पैशाची गरज नाही आणि त्या 3 ऑपरेशन मध्ये देशाचं आणि बाबांचं नाव आम्ही उज्ज्वल करायचा निर्णय केला. आणि एक आपले उमेदवार आहे त्यांनी चुपामध्ये मला एक सांगा बरं 280 आपण सर्व शेतकरी आहे 280 ने गाय तर तूप मिळेल का 280 रुपये किलोनी तूप गाय तर मिळेल का नाही मिळेल. आणि मग 280 ने जर तूप देत असेल कोण दानशूर व्यक्ती तर त्यामध्ये 60 लाख रुपये कुणाला कमिशन देईल का. आणि त्या उमेदवाराने या ठिकाणी मला चेअरमॅनने सांगितलं या ठिकाणी 10 लाख रुपये घेणारा उमेदवार पाहिजे का 10 कोटी नाकारणारा उमेदवार पाहिजे. आपण सुद्धा हो झुकलं विचार दणकट पोलादी मनगट तरुण पिढीला साधा माणूस साधा पक्का इरादा चहूक